काय ग? आ? काय झालं? काय नाही. मदत करू का ती विचारायचं होतं. अगं मग सरळ सांगायचं सोडून अशा काय गिरट्या घालतेस गारीगत? परत मध्येच मी बोलली तर तुम्ही चिडाल ना, म्हणून म्हणलं मी. एवढ्या कधी बसतं माझा विचार करायला लागलीस? जीजी, तुम्ही बाहेर बसा. खोबरं किसून झालं ना की बोलवते तुम्हाला. अगं पण सारण करायचं की अजून. जीजे तवा बोलवते मी तुला, तू बस बाहेर. बर बाया, तुमचं झालं की बोलवा मला. उकड नाही का पाहिजे तुम्हाला ना? रामकृष्ण हरी वासुदेवा. बसा. मम्मी कळतच नव्हतं बघ जीजीच्या तावडीतून कसं सुटावं. अगं म्हणूनच आले मी. बरं झालं बाई. बघितलंस ना, एरवी कधी जीजी स्वयंपाकघरात येतात का? अगं बाहेर बसून नुसत्या फरमान सोडत असतात. चहा आणा, ही आणा, ती आणा. पण आज पण मोदक करायला बसल्यात. अगं अजिंक्यांना आवडतात ना, आणि आता आपण गणपती पण बसवत नाही, मग निदान मोदक तरी करूया असं म्हणत होती जीजी. नातवासाठी चाललंय भय. तरीच म्हणलं आपलं नशीब कसं काय वर आलं. आपल्यासाठी कधी काय करतात का? ए मम्मी असं काय नाही हा. मी काय सांगितलं तरी करतेच की जीजी. होय, काळीच काढून द्यायची वेळ आली ना तर जीजी तुला नाही अजिंक्यनाच देतील, एवढं लक्षात ठेव. आणि हे मोदकासाठी सामान कोणी आणलंय? अजिंक्यने आणून दिलं का? नाही अगं जीजीनंच आणलंय. हा? अगं एरवी तर कनवटीचं 2 रुपये सुटत नाहीत की, पण आता एवढं सामान वर आणलं, बरंच चाललंय की. गब्बस बाई तू काय बोलू नकोस आता. तिला काय करायचं ते करू दे. अगं आपलं ठरलंय ना आता गोड बोलायचं. अगं ते झालंच की, पण पैसे कुठनं आणले असतील जिजीनी? साठवले असतील. तू तर दिलं नाहीस ना? ए नाही बाई, मला काही येडबीड लागले वे. काय सांगावं, एफडी फिबडी मोडायची सवय आहे ना तुला, म्हणून म्हणलं. आता किती बोलशील त्या एफडी वरनं? का बोलाय नका का? अगं बचत गटाच्या बायकांचं पैसे मारून एफडी केली होती मी. तुला काय जाते मोडून द्यायला? मम्मी आता ठरलंय ना वसूल करायचं, मग करूया की वसूल. जयडे, अगं झालं का नाही? हो हो झालं. सरजा अरे मेलाच बघ. अरे काय लाका जाम्या. अरे मी खेळत असताना तू जिंकतच नसतो, आपणच जिंकत असतो. काय जमीर लय असतोय. सॉरी भैया. तुझं सॉरी घाल चुलीत. इथे मी काय विचार करत बसलोय आणि तुम्हाला गेम खेळायला सुचतंय वय? काहीतरी आयडिया काढा. अरे नुसत्या बैलासारखा मान नका आलू. गणपती निमित्त काय काय करता येईल याचा विचार करा. आयडिया, गावात गणपती निमित्त गेम घ्यायच्या. विविध गुणदर्शन स्पर्धा. त्यानं काय होईल, आपल्या गावातल्या लोकांना आपलं टॅलेंट दाखवायचा चान्स मिळेल. काय टॅलेंट? हा रांगोळी स्पर्धा. हा? रांगोळी स्पर्धा घेऊ. एक नंबर आयडिया बघा भैया. हो रांगोळी स्पर्धेला शीतल भाभी पण नक्की येणार. देर यू आर जमे. रांगोळी स्पर्धा डन करून टाका. काय टॅलेंट? हा जम्या, सुरजा, तुम्ही एक काम करा. तुम्ही गावात चक्कर मारा आणि माहिती काढा ही रांगोळी स्पर्धा घेतल्यावर कसं होईल. हा माहिती काढून येतो भैया. चल सुरजा.
व्हॉट इज दिस? काय गरज आहे? अहो भैया, माहिती काढायची काहीच गरज नाही, पण जम्या आणि सुरजाला बाहेर घालवणं तितकंच महत्वाचं आहे. का? अहो आपण स्पर्धा घेतोय ठीक आहे, पण इथे वेगळाच प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम? हा म्हणजे हे बघा, शीतलनं भरतीची न्यूज देऊन मामीचं मन दुखावलं आणि शीतलमुळेच अजिंक्य आणि जयश्रीचा साखरपुडा पण मोडलाय. त्यामुळे मामी शीतलवर रागावली असणार. मग आता मामी आपलं काम करेल का? मामी आपलं काम करेल का नाही माहित नाही, पण काय पण करून मामीला आपलं काम करायला भाग पाडलं पाहिजे. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. मामीची झाल्या प्रकरणामुळं अख्ख्या गावात मान खाली गेली आणि तिला गावात तोंड दाखवाय जागा नाही. तेव्हा आपण काय बी करून मामीला मोठं करायचं, तिला मान द्यायचा, तिची खातिरदारी करायची, आणि असं करून आणलं तरच मामी आपल्या हाताशी येईल, नाहीतर अवघड होईल. याला शीतल, कसली भीती आहेस ग? आता अचानक भीती घातल्यानंतर भिणार नाही का? चल, त्यात काय भ्यायचं? वाटते भीती. तुझ्यासारखी डेअरिंग वाली नाही बाई मी. म्हणूनच म्हणती माझ्या संग फिरत जा जरा. तुझ्या संग फिरायला तू आहेस का जाग्यावर? का नसायला काय झालं? आता तुझं तुलाच माहिती. आधी सारखी भेटत नाहीस, कॉलेजात येत नाहीस. काय करतेस ग दिवसभर? काय नाही, घरीच असते. मला तर कधी कधी वाटतं तू प्रेमात बिमात पडली नाहीस ना? चल, मी कशाला प्रेमात पडू? तुझा काय भरोसा, तू काय बी करू शकतीस. ग बस. चाची कुठे? हाय की घरात. का? काय नाही. चाची, ओ चाची. काय ग? हे घ्या, मोदक आणलेत, आईनं पाठवलेत. अगं कशाला? मीच येणार होते आजचा नैवेद्य घेऊन. होय, काय करणार आहे? बदामाचा शिरा. खरंच? होय. तुला आवडतो म्हणून करणार आहे. मग चाची कोणाची आहे? चाची नाही, आम्ही म्हण. मला तर कधी कधी प्रश्न पडतो की मी हिची मुलगी आहे का तू? मग मीच आहे. तुला आवडत नाही म्हणून मटण पण करायला कधी कधी नाही म्हणते. ए गप ग. अगं सांगते मी. गणपतीत आणि नवरात्रीत नाव सुद्धा काढायचं नाही. चाची, मला लय भारी वाटतं बघा, तुम्ही हे सगळं पाळता ते बघून. अगं आपलं गाव म्हणजे आपलं घरच आहे. घरात वेगळं वेगळं कसं चालेल? आणि इच्छा वेळ शिरकुर्मा बनवायला तू येतेसच की. तसंच आम्ही गणपती नवरात्र बी करतो. बर, चला आवरा पटकन. आणि आरतीला या. आज तुमच्या हातचा बदामाचा शिराच प्रसादाला असणार आहे. होय. बर मग येऊ का? ये ये. शीतल,